मनाची। परभणी घटनेच्या निषेधार्थ समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांना निवेदन देण्यात आले। परभणी जिल्ह्यातील पोलीस कस्टडीत असलेले भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची कसून चौकशी व्हावी, तसेच मृत्यूला जबाबदार असणाऱ्या कारागृह अधिकाऱ्यांवर आणि मेडिकल करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे आणि 50 लाखांची आर्थिक मदत द्यावी आणि दोषी अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणीही करण्यात आली आहे। यावेळी बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, महादेव होवाळ, विजय माळी, संतोष देंडे, स्वप्नील बनसोडे, आकाश कांबळे आदींसह कार्यकर्ते, भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परभणी येथे घडलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतीची ज्या व्यक्तीनं मनोवादी व्यक्तीनं जी संविधान प्रतीची मोडतोड केली, त्या संदर्भात परभणी शहरामध्ये व महाराष्ट्रामध्ये जो जनप्रक्षोभ उसळला आणि त्या निमित्तानं परभणी शहरामध्ये जे आक्रमक पद्धतीचं तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी निर्माण झालं, त्या आंदोलनातील जे काही आमचे दलित भीमसैनिक होते, आंबेडकर अनुयायी होते, त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करायची सोडून आमच्या आंदोलकांवरतीच कारवाई करायची सुरुवात केली। आणि त्याच्यामध्ये एक आमचा असाच एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा वडर समाजातील हा भीमसैनिक, अतिशय हुशार असणारा, चांगलं शिक्षण घेतलेला, वकिली आता सध्या त्याचं शिक्षण सुरू होतं आणि या अशा कार्यकर्त्याला त्यांनी बेकायदेशीरपणे अटक केली आणि त्याला अटक करून अमानुषपणे पोलीस कस्टडीमध्ये त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये गंभीर जखमी केलं आणि या सगळ्या प्रक्रिया प्रशासनाला माहीत असताना त्याला एका विशिष्ट दवाखान्यामध्ये त्याला उपचार करणं गरजेचं असताना त्याला पुन्हा न्यायालयीन कस्टडी दिली आणि हे सगळं करत असताना या सगळ्या गोष्टी प्रशासनानं ठरवून केल्यागत हा सगळा प्रकार दिसतोय। याच्यामध्ये पोलीस प्रशासनालाही हे माहीत होतं, ज्या मेडिकल ऑफिसरनं हे त्याची मेडिकल केली त्यालाही या गोष्टी सगळ्या दिसत होत्या, तरी सुद्धा त्या माणसानं या माणसाला पोलीस कस्टडी देण्यासाठी भाग पाडलं आणि त्याच्यामध्ये पोलीस कस्टडी न्यायालयीन कस्टडीमध्ये या माणसाला उपचार न करता न्यायालयीन कस्टडीमध्ये या माणसाचा मात्र मृत्यू झाला। या मृत्यूस कारणीभूत हे पोलीस प्रशासन, संबंधित कारागृहाचे अधिकारी आणि मेडिकल ऑफिसर हे जबाबदार आहेत। त्यांच्यावर प्रथमतः कारवाई झाली पाहिजे, त्यांना बडतर्फ केलं पाहिजे आणि या भीमसैनिकाचा जो मृत्यू झालाय त्या मृत्यूच्या पश्चात त्या कुटुंबाला 50 लाखाची शासनानं मदत केली पाहिजे, त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन केलं पाहिजे, ही आमचे सर्व आंबेडकर अनुयायांची मागणी आहे। या संदर्भात आम्ही आज सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना सर्व समस्त आंबेडकरवादी सर्व पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या वतीनं समक्ष निवेदन दिलंय आणि आम्ही तशी सरकारकडे तशी मागणी केली। येत्या काळात सरकारनं जर हे प्रकरण गांभीर्याने नाही घेतलं आणि संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई नाही केली तर याचा सांगलीमध्ये सुद्धा जनप्रक्षोभ तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत।